तुम्ही कधी भेंडीची भाजी या पद्धतीने बनवली आहे का? नसेल बनवली तर माझ्या या पद्धतीने एकदा बनवून पहा. चवीला भन्नाट लागते आणि बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली अगदी 10 मिनिटात बनणारी ही भेंडीची भाजी आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझा व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर लहान मुलांना भेंडीची भाजी म्हणलं की रोज जरी असेल तरी खूप आवडते. तर अशी आपली चमचमीत भेंडीची भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता. या पद्धतीची भेंडीची भाजी आपण बनवणार आहोत. हॅलो, हाय, नमस्कार. सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथं मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी धुवून टॉवेलने पुसून घेतलेली आहे. बघा ही भेंडी. तर बघा ही छान अशी भेंडी पुसलेली आहे आणि कोरडी झालेली आहे भेंडी. तर या पद्धतीनं बनवली ना तर भेंडी अजिबात चिकट वगैरे होत नाही. तर मी आता भेंडी कट करून घेते. तर या पद्धतीने मी भेंडी कट करून घेणार आहे. तर तुम्हाला जसे भेंडीचे काप बनवायचे तसे बनवले तरी चालतील, पण मी उभे काप बनवत आहे. तर बघू शकताय. आणि ही पद्धत आहे ना भेंडी बनवण्याची खूप सोपी आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल ही भेंडीची पद्धत. तर या पद्धतीने तुम्ही कधी भेंडी बनवली आहे का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपली भेंडी कट करून झालेली आहे बघा अशी. तर थोडीही चिकट होणार नाही या पद्धतीने भेंडी बनवली तर. तर अशी आपली मोकळीपट भेंडी होणारी आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. तर इथं आपली भेंडी कट करून झालेली आहे आणि मी अशी काळी कढई घेतलेली आहे भेंडी बनवण्यासाठी. तर चवीला अप्रतिम होते भेंडी. तर इथं तेल ओतून घेतले कढईमध्ये. कढई छान गरम झालेली आहे. तेल गरम झाले तर याच्यामध्ये तेलामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं. जिरं छान फुललं की लसूण टाकायचं आहे. लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या मी अशा मोठ्या मोठ्या वाटून घेतल्यात बघा. तर ते टाकून घेतले. लसूण छान आपला लालसर कलरवरती तळलेला आहे. त्याच्यामध्ये कांदा एक मोठा कट करून घेतला आहे बारीक असा. तर भेंडीमध्ये कांदा टाकून बघा भाजी अप्रतिम होते चवीला. तर थोडीशी हळद टाकली 1 छोटा चमचा आणि आता आपली पूर्ण भेंडी कट केलेली कढईमध्ये टाकून घेतली आणि मिक्स करून घेतले. याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं. तर मिक्स करून घेतलं होतं बघू शकताय. आणि आता याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. तर 5 ते 10 मिनटं मी भेंडी अशीच वाफवून घेतली बघा. तर झाकण वगैरे ठेवलं नाही भेंडीवरती. तर याच्यावरती झाकण जरी ठेवलं तरी भेंडी आपली चिकट होणार नाही. तर याच्यामध्ये भेंडीमध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. तुम्हाला मुलांना द्यायचे असेल तर नाही टाकलं तरी चालेल. तर मी जरासं कमी टाकून घेतले तिखट. तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तरी तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल. तर आता भेंडी आपली छान म्हणजे शिजत आलेली आहे. तर आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट असं मोठं मी वाटून घेतलं होतं. तर शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. तर या पद्धतीने तुम्ही भेंडीची भाजी बनवून बघा. नक्की आवडेल तुम्हाला आणि दरवेळी तुम्ही याच पद्धतीने भेंडीची भाजी बनवाल. तर अगदी 10 मिनिटात बनणारी आपली चमचमीत अशी भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात ही भेंडीची भाजी. तर बघू शकताय चवीला अप्रतिम ही भेंडीची भाजी. बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी भेंडीची भाजी आपली तयार झाली. ही भाजी तुम्ही भाजीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत नक्की खाऊ शकता.